म्हणती माझे माझे, संपत्ती देखोनी म्हणती माझे माझे, वागवते ओझे खरं आहे, क्षणिक आयुष्य क्षणिक संपत्ती, न कळे त्या प्रति अंध जैसा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्ती प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत श्रीमंत पैठणी निवासी एकनाथ महाराजांचा आज अभंग. सुंदर असा अभंग आजच्या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या भावार्थकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की आज पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञान यज्ञ सोहळा, तसेच ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन महोत्सव मोजे बासंबा या आपल्या सुंदर नगरीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि तसेच त्या सप्त्यामध्ये आज 3 दिवस झालं चालू आहे कीर्तन. आणि तसेच आजची 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आमच्याकडे आली हे आमचं परम भाग्य समजते. आणि तसंच कीर्तनाला आमच्या गायनाला साथ करणारे आमचे गायनाचे शिक्षक आमच्या योगिता दिदी पतंगे भागवताचार्य त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि तसेच प्रांजली दिदी आंबोरे आहेत, स्वाती दिदी जंगले त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि तसेच आमचे गायनाचार्य बाबूराव महाराज कोरडे आहेत त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देते. आणि तसेच गायनाचार्य आमचे आपले नामदेव महाराज नागरे आहेत त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि तसेच ज्यांच्या मुखातून तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण श्रवण करत आहात असे असणारे बळीराम महाराज दराडे त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि तसेच आमच्या कीर्तनाला मृदंगाला साथ करणारे आमच्या मुलांना मृदंग शिकवणारे मृदंग शिक्षक आमचे गजानन महाराज मुटकुळे त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि तसेच ज्यांच्यामुळे आज आम्ही ते कीर्तन करत आहोत असे असणारे आमचे गुरुवर्य भागवताचार्य रामानाचार्य सर्व गुण संपन्न हरिभक्त पारायण त्र्यंबकेश्वर कोरडे गुरुजी त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि तसेच ज्यांच्या मुखातून तुम्ही भागवत कथा श्रवण करत आहात असे असणारे आपल्या जनाताई महाराज डोंगरे त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देते. आणि तसेच ज्यांची सकाळची अन्नदाते पंगत होते असे असणारे निवृत्ती छत्रपती ढाले तसेच बारकू महाराज त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. तसेच संध्याकाळचे अन्नदाते चंपतराव दत्तराव ढाले त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि तसेच तुम्ही सर्व बासंबा गावकरी समस्त मंडळी सर्वांना भजनी मंडळी सर्वांना धन्यवाद. सर्वांचे नाव काय घेणं शक्य नाही. आणि तसेच आपले चोपदार काका आहेत त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. रामकिसन महाराज मुंडे त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. बघा असंच आम्ही एकदा काय झालं तो वाशिमकडे कीर्तनाला गेलो होतो आणि तिथे चौबदार काका असेच होते चांगलेच, पण काय झालं कीर्तन सगळं संपलं आणि सगळ्यांचे नाव घेणं झालं आणि चौबदार काकांचं नाव घेतलं तर चौबदार काका ते आपलं असंच त्यांचा पण दांडा होता त्या दांड्यावर झोपले होते. पण आपले चांगले तर काही टेन्शन नाही, त्यांची झोप झाली वाटते. सर्वांना धन्यवाद. तसेच आपले विनेकरी बापू आहेत जसं की नामदेव आहेत त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. तसेच इथले विनेकरी बापू आहेत त्यांना सुद्धा सर्वांना धन्यवाद. आणि आपले माईक सिस्टमवाले दादा आहेत छान माईक सिस्टम आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद. सर्वांना सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांना धन्यवाद देते. तसेच आमच्या संस्थेतील सुखदेवानंद वारकरी शिक्षण संस्थेतील माझे बंधू आहेत तसेच भगिनी सुद्धा इथे उपस्थित आहेत सर्वांना धन्यवाद. आणि कीर्तनाला पूर्ण विराम नाही. विठ्ठल विठ्ठल हो. आणि कदाचित जर का कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर एका कडव्यामध्ये तुमचं नाव घेते. हरी न चरते वनात गाय चरते रानात, हरी न चरते वनात गाय चरते रानात, तुम्हा सर्व सज्जन माय बापांचं नाव घेते. छत्रपतींच्या हिंदुस्थानात छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय. विठ्ठल बघा आज काय 31 डिसेंबर काय 31 डिसेंबर आणि उद्या 1 जानेवारी. आता 31 डिसेंबर म्हणल्याच्या नंतर तुम्हाला माहीतच असेल नवीन वर्षाचा जुन्या वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात. पण आता आपलं कसं झालं लोकांचं नवीन वर्ष लागलं की ते मेसेज पाठवणार पत्र पाठवणार ह्याला हॅपी न्यू इयर तिकडून येणार हॅपी न्यू इयर टू असं झालंय. पण खरं आपल्या हिंदू धर्माचं वारकरी संप्रदायाचं खरं नवीन वर्ष म्हणजे काय गुढीपाडवा. काय गुढीपाडवा
त्या गुढीपाडवा आपण नवीन वर्ष म्हणून साजरं केलं पाहिजे. अहो आता आपल्या नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे कोणता आहे तर गुढीपाडवा आहे. पण महिला मंडळाचा सण कोणता मकर संक्रांती. अशी साडीची उत्सुकता लागलेली असते म्हणून कोणता मकर संक्रांती. पण मकर संक्रांती हा सण पहिला आहे का नाही तर गुढीपाडवा हा सण पहिला आहे म्हणून तो सण आपण नववर्ष म्हणून साजरा करतो. आणि ज्योतिषशास्त्रानुसार वसंत संपादित वर येतो आणि वसंत ऋतू चालू होतो. आणि ब्रह्मपुराणानुसार ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती आणि सत्ययुगामध्ये भगवान परमात्म्याने मत्स्य अवतार घेतला आणि त्या दिवसापासून गुढीपाडवा म्हणून त्यामुळे गुढीपाडवा हा सण आपला नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. एवढंच नाही तर त्या दिवशी आपल्या प्रभू राम श्रीचंद्राने 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून अयोध्यामध्ये परत आले होते आणि म्हणून त्या दिवशी त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि पूर्ण अयोध्या नगरी ही भगवी पताकाने फडकवण्यात आली होती आणि पूर्ण अयोध्या नगरीमध्ये सर्व दिव्यांनी भरवून टाकली होती. तो दिवस म्हणजे गुढीपाडवा आहे म्हणून तो दिवस आपण नवीन वर्ष म्हणून साजरा केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आज नाथ महाराजांचा अभंग घेतलेला आहे आपण. या अभंगातून नाथ महाराज म्हणतात संपत्ती धनाला पाहून लोक माझे माझे म्हणतात आणि त्याच्या गाढवाप्रमाणे ओझे वागवतात. संपत्ती देखोनी म्हणती माझे माझे वागवते ओझे खरं आहे. पण दुसऱ्या चरणात सांगितले की जसं आयुष्य क्षणिक आहे तसं संपत्ती सुद्धा क्षणिक आहे. सर्व काही नाक्षमान आहे, सर्व काही जाणार आहे. क्षणिक आयुष्य क्षणिक संपत्ती नकळे तया प्रति अंध जैसा. तिसऱ्या चरणात सांगितले जसं धन दौलत संपत्ती हे सर्व काही जाणार आहे. मग आपल्या नंतर मेल्याच्या नंतर काय सोबत येणार आहे मला मंडळ काय सोबत येणार आहे आपल्या झोपल्या की काय काय सोबत येणार आहे फक्त नामस्मरण सोबत आहे सोबत येणार आहे. म्हणून काय करा तुम्ही ते नामस्मरण जपा. जाणार जाणार हे सर्व जाणार हरी नाम सार जपे सदा. आणि हे जग केलं तर काय करा तुम्ही आपल्या गावामध्ये सुंदर अशी कथा सुरू आहे. तुम्ही काय करा ती कथा श्रवण करा, भजन कीर्तन श्रवण करा, नामस्मरण करा आणि या कथेतून बोध घेऊन काय करा जीवनाचा मार्ग कसा जीवन जगता येईल यावर अवलंबून आहे. म्हणून जनार्दनाच्या एका चांगल्या कथेमातून दर ऋतू संग वैष्णवांचा हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आणि तुमच्या आमच्या भाषेत सांगायचं तर भावार्थ. विठाला विठाला एकंदरीत त्या अभंगातून नाथ महाराजांनी दोन बाजू निर्माण केल्या. किती बाजू बोलत नाहीत का तुमच्या इकडं? तुम्ही बोलले ना तर आम्ही कीर्तन करणार नाही. बोलतात ना, तोंड दिलेत ना सगळ्यांना. मग सांगा किती बाजू निर्माण केल्या? झोपल्या काय? ए बचटगट बोलत नाहीत का तुमच्या इकडं? बोला बरं का, मला बोलल्याशिवाय पुढचं कीर्तन करता येत नाही. सांगा किती बाजू निर्माण केल्या? दोन बाजू निर्माण केल्या. पहिली बाजू अशी निर्माण केली जसं पैसा धन संपत्ती हे काही नाक्षमान आहे, सर्व काही जाणार आहे, ही पहिली बाजू मांडली. दुसरी बाजू मांडली वैष्णवांची संगती करा, नामस्मरण करा, नामचिंतन करा, ही दुसरी बाजू मांडली. कारण कसं काय माहिती आहे का, हे धन द्रव्य काय आहे की नाही जाणार आहे सगळं. कारण हे मी सांगत नाही तर जगातील नवे नवे महाराष्ट्रातील संतांनी सांगितलंय देह हा काळाच आहे, धन कुबेरच आहे. मग आपला तिथं काय आहे? देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे
मनुष्याचे काय आहे. म्हणजे देह हा काळाचा आहे, धन हे कुबेराचं आहे. मग आपलं तिथं काय, काहीच नाही. पण आपल्याला लय वाईट सवय दुसऱ्याची कष्ट माझी माझी म्हणण्याची. बघा असे 3 चोर होते, रेल्वेमध्ये प्रवास करत होते. प्रवास करत असताना त्याच्या शेजारी एक माणूस बसला आणि त्या माणसाजवळ मोठीच्या मोठी अशी पेटी होती. महाराज पेटी होती, त्याला मोठं कुलूप लावलं होतं. आता ही चोट्ट्यांना बॅग जरी दिसली ना, त्या चोरांना वाटते त्या बॅगीत काय आहे की लुटावं. मग तसं त्या 3 चोरांच्या लक्षात आलं की या पेटीत नक्की काहीतरी आहे. मग हा काय, हे 3 चोर म्हणजे ती पेटी घ्यायची बरं का, आपल्याला घ्यायची ती पेटी. तेव्हा तेवढ्यात तो प्रवासी काय म्हटला, पेटीवाला म्हणला, तुम्ही तिघे इथंच बसलेले आहात ना, तर काय करा, मी आपल्याला पुढच्या स्टेशनवर उतरतो, खायला काहीतरी घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही माझ्या पेटीवर लक्ष ठेवा. आता हे चोट्टे होते, हे म्हणले ठीक आहे, बरं ना, भेटला ना मोका. ते मला ठीक आहे. मग ते गेले, उतरले स्टेशनवर उतरले, खायला काहीतरी आणण्याकरिता गेले आणि ती बस तिथून, ती रेल्वे तिथून निघाली. आता या तिघांचे लागले भांडणं. पहिला म्हणतो नाही ही पेटी माझी आहे, दुसरा म्हणतो नाही साहेब ही पेटी माझी आहे, तिसरा म्हणला तुमच्या दोघांची पेटी नाही, ती माझी पेटी आहे. धूम धडाक भांडणं लागले त्याचे. पुढचं स्टेशन आलं महाराज. स्टेशन आलं आणि तिथं रेल्वे थांबली. मग पोलिसांनी यांचे भांडणं ऐकले. मग पोलीस साहेब आले आणि पोलिसांनी विचारलं, तुम्ही तिघं का भांडता रे, काय झालं. त्यातला पहिला म्हणाला, साहेब ही पेटी माझी आहे. दुसरा म्हणाला, नाही साहेब ही पेटी यांची नाही, ही पेटी माझी आहे. तिसरा म्हणाला, नाही साहेब ही पेटी दोघांची नाही, पेटी आपली आहे. आता आपली म्हणल्याच्या नंतर आता आपल्याला एखादी सापडू द्या, काय बॅग सापडू द्या पैशाची. शेजाऱ्याला जर का दुसऱ्याला माहीत झालं की याच्यात काहीतरी आहे, त्याला जर का दुसऱ्याला सांगा गेलं, त्याला आपण याच्यात सामील करून घेतो. तसं त्यानं त्याला सामील करून घेतलं. ती मला, साहेब ही पेटी आपली आहे. तर साहेब सुद्धा खुश झाले. साहेबांनी विचारलं, मग या पेटीत काय आहे. त्यावेळेस पहिला म्हणाला, साहेब या पेटीत काय नाही, काय खायचे पदार्थ आहेत तर काही कपडे आहेत. दुसऱ्याला विचारलं, या पेटीत काय आहे. तो मला, साहेब नेमकंच बायकोला फोन लावला आणि तिला विचारलं या पेटीत काय भरलं. तिनं सांगितलं काय सोनं नाणं आहे, तर काही लेकडा बाळाचे कपडे आहेत, दुसरं काहीच नाही. तिसरा म्हणाला, साहेब या पेटीत काय आहे. तिसऱ्याला विचारलं साहेबांनी की या पेटीत काय. तिसरा म्हणाला, साहेब या पेटीत नेमकं काय ते मी तुम्हाला सांगतो, पण तुम्ही काय करा, जराशा माणसाच्या अलीकडे. हळू साहेब त्याच्याकडे जातात आणि साहेबाच्या कानात म्हणतात, साहेब याच्यात काही काय असं ना, निम्म तुमचं निम्म माझं, लागलं हाताने तर गेलं. काय म्हटलं, ऐकू आलं का तुम्हाला, आलं का. साहेब यात काही काय असं ना, निम्म तुमचं निम्म माझं, आलं ऐकू. ते म्हणाला, साहेब याच्यात काही का असं ना, निम्म तुमचं आणि निम्म माझं. साहेब खुश. साहेब म्हणले, बरं बरं ठीक आहे, तोडा कुलूप तोडलं महाराज. तिथे गेले, कुलूप तोडल्याच्या नंतर पेटी उघडली, तर त्यात काय होतं, एक मेलेला, आपली पार्टी. घाबरता काय यायला, काय होतं, एक मेलेला. जोरान बोला की जरा, मी बहिरी आहे, मला ऐकायलाच येत नाही. काय होतं, एक मेलेला, मुडदा होता एक. बघा मुडदा होता. आता यायच्या साहेबांना म्हणा, घ्या निमा वाटून. घेतील का नाही. या 3 चोरांना वाटलं होतं याच्यात पैसा धनद्रव्य आहे, पण ऐका, पैसा माणसाच्या जीवनामध्ये जेवढा फजिती करतो ना, तेवढंच माणसाच्या जीवनामध्ये पुण्य मात्र धैर्य देतं. म्हणून जपी तप्पी संन्यासी हे काय करतात, पुण्याचे मार्ग अवलंबतात. कशाचे, पुण्याचे. मग सांगा काय श्रेष्ठ आहे, बोलत नाहीत का तुम्ही. काय श्रेष्ठ आहे, पुण्य श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानेश कन्या शरयू दिदी महाराजांचे काय म्हणणे आहे ते पाहू. विठाला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी. जरा मोठ्याने या महाराजाला ऐकू गेलं पाहिजे. रामकृष्ण हरी. बघा माझं बोलून झाल्याच्या नंतर या महाराजांनी बोलायला सुरुवात केली की नाही, तुम्ही होते का ऐकायला, केली का नाही. आणि त्यानंतर या महाराजांनी आपल्याला असं विचारलं की हा अभंग कुणाचा आहे. आपण काय सांगितलं, अभंग हा नाथ महाराजांचा आहे. पण आपल्यापैकी कुणी असं म्हणलं होतं का अभंग नामदेव महाराजांचा आहे म्हणून म्हणलं होतं का,
तुम्ही होते ना, म्हणलं होतं का कोणी नामदेव महाराजांचं आहे म्हणून? नाही. म्हणजे या महाराजांनी आपल्याला कसंच विचारलं की अभंग कोणाचा आहे म्हणून? या महाराजाला माहिती आहे का अभंग कोणाचा आहे म्हणून? नाही. चालेल कीर्तन सांगायला. म्हणजे या महाराजांनी सुरुवातीला खोटं बोलायला सुरुवात केली. विठ्ठल विठ्ठल त्यानंतर हे महाराज म्हणाले की एवढ्या वेळेत जर संत नाव घेऊन सुद्धा एखाद्या भाग्यवंताच्या मुखात जर संत नाव येत नसेल तर असा भाग्यवंत आपल्या गावात ठेवायच्या लायकीचा नाही. मला सांगा, ते कीर्तनात बसलेले लोक या महाराजाला आवडत नसतील तर वरून कोण आवडतं? आणि वरून महाराज कसे म्हणतात, परमार्थ करा, पुण्य करा, कथा कीर्तन श्रवण करा. ते करायला कुठं बसायला लागल? कीर्तनात. विठ्ठल विठ्ठल आणि त्यानंतर या महाराजांनी संपत्ती देखोनी म्हणती माझे माझे अभंग निवडला आणि त्याच्या दोन बाजू निर्माण केल्या. कोणत्या? पहिली बाजू म्हणजेच परमार्थ, पुण्य, पुण्य म्हणजेच परमार्थ, आणि दुसरी बाजू म्हणजेच पैसा, पैसा म्हणजेच संसार. आणि त्यापैकी पुण्य, पुण्य म्हणजेच परमार्थ या बाजूचा या महाराजांनी स्वीकार केला. आणि पैसा, पैसा म्हणजेच संसार या बाजूचा आपण स्वीकार केलेला आहे. आता पैशाचा का नाही केला? कारण की पैशाला अभंगामध्ये जाणारे म्हटले, पैशाला नष्ट होणारे आहे असं म्हटलंय, पैशाला क्षणिक आहे असं म्हटलंय. पण मला सांगा, इथं बसलेले लोक सर्वांनी बोलत चला, बचत गट बोलत चला. पैशाशिवाय काय होतंय का? आता नाही. काय होतंय का? मोबाईल घ्यायला पैसा, गाडी घ्यायला पैसा, मकर संक्रांतीला साडी घ्यायला पैसा, प्रत्येक कामामध्ये पैसा हा लागतोच. अहो एवढंच नाही, सप्ताहाला सुद्धा पैसा लागतो. एखादा कार्यक्रम असू दे, कार्यक्रमाला पैसा लागतो. अहो लग्नाला सुद्धा पैसा लागतो. आता एवढंच नाही, काय काय कीर्तनात बसलेलेच लय बहादूर असतात. काय काय म्हणतात लग्नाला पैसा लागतो तर आम्ही लव्ह मॅरेज करू. पण बघा, लव्ह मॅरेज मध्ये सुद्धा पैशाचा संबंध येतो. तुम्हाला लगेच सांगते, त्या अगोदर भजन करा. विठ्ठल विठ्ठल असेच दोघ जण होते आणि ते गेले कोर्टामध्ये. कोर्टामध्ये गेले कशाला? कशाला? लग्न करायला गेले. आणि तिथं सही करायला साक्षीदार म्हणून एका मित्राला फोन केला आणि त्याला म्हणाला, अरे इथं कोर्टामध्ये सही करायला साक्षीदार म्हणून येतोस का? तो म्हणाला, काय नाही झालं, काय भांडण झालं कोर्टामध्ये, काय झालं हे जायचं निष्ठून आपण पडायचं जेलात. ते म्हणाला, नाही रे नाही, मी लय लांब गावाला आलोय, मी काय करतो पार्टीला येतो, मी इथं येत नाही. ते म्हणाला, काय हरकत नाही, पार्टीला येतो. आता पार्टी हा शब्द आला म्हणून तुम्हाला सांगते, पार्टी तर अशा बेकार निघाल्यात, कशा बेकार निघाल्यात बघा. आज 31 डिसेंबरची पार्टी तर इतकी बेकार असते सांगूच नका. पण ते एक बरं झालं, आज 31 डिसेंबर आणि त्याच्यामध्ये एकादशी आली म्हणून लय लोक तिकडे जाणार नाहीत. बघा त्यांनी तशीच पार्टी ठरवली. 4-5 जण असेच बेवडे होते, असेच बेवडे होते. म्हणले 31 डिसेंबरला अशी पार्टी करायची, अशी पार्टी करायची. म्हणून त्यांनी काय ठरवलं की बोकडाची पार्टी करायची. पण आता बोकड आणायचं तरी कोणाचं? तेव्हा मग त्यातला एक माणूस म्हणाला, अरे टेन्शन कशाला घेता, माझ्या बायकोने आताच माहेरून एक बोकड आणले त्याची पार्टी करू. ते म्हणाला, तुझी बायको लई लई आहे, मग ती देईल का बोकड? ते म्हणाला, काय नाही, चोरून आणतो मी बोकड. ह्या पठ्ठ्याला तू काय कमी समजलं काय? गेला रात्रीची अमावस्याची रात्र होती, 31 डिसेंबर होता. बोकड आणलं, पार्टी केली, सगळं झालं. मग रात्री असं डुलत आलं. म्हणाला, बघितलं तर काय बोकड आहे तसंच गोठ्यात. ते म्हणाला, का ग बायको हे बोकड हिथं कसं काय गोठ्यात? ते म्हणाले, काय झालं? पण ते सगळं जाऊ द्या, रात्री तुम्ही आपल्या काळ्या पप्प्या कुत्र्याला घेऊन कुठं गेला? महाराज मग बघा, त्याला कळलं की आपण बोकड म्हणून काय केलं, कुत्र्याची पार्टी केली. तरीच म्हणाल रात्री सगळे मित्र कोण म्हणत होते, इथं बोकडाची पार्टी एवढी तुरट कस काय लागते? विठ्ठल विठ्ठल हो, अशी असते महाराज दारू पिदाड्याची पार्टी. पण पार्टी मग तशीच त्यांचं पण ती पार्टीच होती. त्याने मग मित्रांनी त्या फोन केला, का रे कुठे आहे पार्टी? तेव्हा म्हणाला, काय नाही. अरे कसली पार्टी बेकार निघाली ती पार्टी. हे म्हणाला, काय झालं रे? अरे तिने मला माझं बँक बॅलन्स विचारलं, म्हणजे खात्यात पैसे आहेत का, खातं आहे का? ते म्हणाले, मग काय सांगितलं? हे म्हणाला, अरे मी सांगितलं माझं बँक बॅलन्स नाही म्हणून. ते म्हणाला, अरे बी नाकलीचे कांद्या गांजर परख्या असं तरी सांगायचंस की माझं बँक बॅलन्स माझ्या चुलत्याच्या नावावर आहे म्हणून.
तेव्हा म्हणाला अरे तसंच तर सांगितलं, काय झालं? तिने मला सोडलं आणि माझ्या चुलत्यासोबतच लग्न केलं आणि ती माझी चुलती झाली. चुलती विठाला विठाला पण उद्यापासून नवीन वर्ष लागणार आहे. पण नवीन वर्षाचे काहीतरी चांगले नियम केले पाहिजेत. जुन्या गोष्टी सगळं जुनं विसरून गेलं पाहिजे. नवीन वर्षापासून काहीतरी नवीन नियम केले पाहिजेत. पण कसे नियम केले पाहिजेत ते पण सांगते. आता आपले कसे नियम असते तुम्हाला सांगते. असं 4-5 जणांनी ठरवलं की उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि आपल्या पार्टीमधले म्हणजे त्यांची पार्टी होती, टीम होती, त्याने विचारलं आपल्या पार्टीमधलं कुणी सुद्धा उद्यापासून कोणत्याच पोरीकडे बघायचं नाही. मग सगळं झालं आणि तेच चाललं होतं असं गावात चाललं असं मस्त थिंडत त्याला दिसली एक पोरगी. त्यानं तिथे कमळाचे फुलं विकत बसली होती का आजी. त्याने कमळ घेतलं आणि त्या पोरीला नेऊन दिलं. त्या पोरीनं केल्या हाताच्या बाया मागं खन कानाखाली दिली, अशीच दिली बघा. मग तेव्हा त्यांनी लगेच भाषाच बदलली. तेव्हा म्हणाला ताई मी तुम्हाला भाजपचं चिन्ह दाखवत होतो. ती म्हणाली अहो दादा मी पण तुम्हाला काँग्रेसचं चिन्ह दाखवलं. विठाला हो. पण नवीन वर्षापासून काहीतरी चांगले नियम केले पाहिजेत. आपण जुन्या गोष्टी विसरून नवीन काहीतरी करायला सुरुवात केली पाहिजे. मग बघा आपण ज्या पैशाबद्दल बोलतोय त्या पैशाबद्दल आपल्याला सर्व काही माहिती आहे. पण हे महाराज ज्या पुण्याबद्दल बोलतायत त्या पुण्याबद्दल यांना काय माहिती आहे का हो? काय माहिती आहे का? नाही. चालले पुण्य सांगायला. पुण्य अहो यांना पुण्याबद्दल काहीच माहीत नाही. आता समजा आपल्याला घर बांधायचंय. काय करायचंय? घर बांधायचंय. त्या घराला उंची किती, त्या घरात खोल्या किती काढायच्या, त्या घराला कलर कसा द्यायचा, त्या घराला किती पैसे लागणार हे जसं आपल्याला माहिती असतं तसं हे महाराज ज्या पुण्याबद्दल बोलतायत त्या पुण्याबद्दल यांना काय माहिती आहे का हो? काय माहिती आहे का? नाही. चालले पुण्य सांगायला. ह्यांनी पुण्याचा आकार बघितला आहे का? पुण्याचा नकाशा बघितला का? पुण्य नाकाने ऐकायचं कानाने घुंगायचं यायला हे माहिती. चालले पुण्य सांगायला. बघा तुम्ही म्हणाल मग धरून महाराजांनी पुण्य लावलंय तरी काय? अहो संपत्ती धनाला पाहून लोक माझे म्हणतात. काय करतात? संपत्ती धनाला पाहून लोक माझे म्हणतात आणि त्याचे ओझे त्याचं इतकं महत्व आहे की ते आपल्या पाशी सांभाळून ठेवतात. तेच नाथ माझा मंगाच्या प्रथम चरणात सांगतात. संपत्ती देखो रे म्हणती माझे 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 वागवते ओझे खरा हे वागवते ओझे खरा हे संपत्ती देखो रे म्हणती माझे संपत्ती देखो रे म्हणती माझे वागवते ओझे खरा हे वागवते ओझे खरा हे संपत्ती देखो रे म्हणती माझे संपत्ती देखोनी म्हणती माझे वागवते ओझे खरं आहे. बघा संपत्तीला पाहून लोक माझे म्हणतात. काय करतात? माझं म्हणतात. पण बघा हे महाराज ज्या पुण्याबद्दल बोलतायत त्या पुण्याबद्दल यांना काय माहिती आहे का हो? काय माहिती आहे का? चालले पुण्य सांगायला. बघा आता पुरुष मंडळ तुम्हाला माहीत असेल पहिल्या काळामध्ये 2000च्या नोटीला कोणता कलर होता? जुन्या मंडळी कोणता कलर होता? गुलाबी कलर होता. कोणता? गुलाबी. आणि आता 500च्या नोटीला कोणता कलर आहे? कोणता? हिरवा.
आहे की नाही. पण जे पैसा हा प्रत्येकाला माहिती आहे, पैसा हा प्रत्येकाने जाणलेला आहे, पैसा हा प्रत्येकाला माहिती प्रत्येकाने बघितलाय. पण ह्या जे महाराज या पुण्याबद्दल बोलते त्या पुण्याबद्दल यांना काय माहिती आहे का हो, काय माहिती आहे का. चले पुण्य सांगायला. अहो आमचे संत सुद्धा म्हणतात, काय म्हणतात, मानवया जग हवी द्रव्य माया नाही या माझी या जीवाचाड. बघा, पण आज ज्याचा आपण अभंग घेतलेला आहे असे असणारे नाथ महाराज अहो इतके शांत आणि इतके श्रीमंत होते, इतके श्रीमंत होते की त्यांच्या घरी 4 चोर चोरी करण्यासाठी आले. किती? 4 चोर चोरी करण्यासाठी आले आणि प्रत्येकाने 4 जणांनी 4 धनाची पोती उचलली. म्हणजे धन होते ते धनाची पोती उचलली आणि पहिल्याला दिलं दुसऱ्याने उचलून, दुसऱ्याला दिलं तिसऱ्याने उचलून, तिसऱ्याला दिलं चौथ्याने उचलून. आता चौथा राहिला, चौथा म्हणाला का रे तुमच्या सगळ्याला दिलं उचलून आणि आता मला कोण देईन. तर त्यास नाथ महाराज आले आणि नाथ महाराजांनी स्वतःच धन स्वतःच्याच घरी चोरी करण्यासाठी आले चोर, त्यांनाच स्वतःनेच त्यांचे धनाचे पोत उचलून दिलं महाराज. मग बघा इतके शांत होते आणि इतके श्रीमंत होते नाथ महाराज. म्हणून आमचे संत सुद्धा म्हणतात मानावया जग हवी द्रव्य माया नाही या माझी या जीवाचाड. म्हणून सांगा आता काय श्रेष्ठ आहे, काय श्रेष्ठ आहे, पैसा की पुण्य. आपली पार्टी बोलत नाही का तुम्ही, बोला बरं. बचत गट काय श्रेष्ठ आहे, पैसा काय श्रेष्ठ आहे. तुम्हाला तुमच्या चप्पलाची शपथ बोलता की नाही, बोला. काय श्रेष्ठ आहे महाराजाला ऐकू गेलं पाहिजे. काय श्रेष्ठ आहे, पैसा श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर कांचन दिदी महाराज गाडे यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी. सर्वांनी म्हणा राम कृष्ण हरी. झोपले का बाकीचे, जेवण केले सर्वांनी. मग सर्वजण म्हणा राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. बर, सर्वप्रथम माझे बोलून झाल्याच्या नंतर या महाराजांनी बोलायला सुरुवात केली की नाही. बचत गट केली की नाही केली. महाराजांनी बोलायला सुरुवात करत असताना महाराज म्हणाले रामकृष्ण हरी म्हणा. म्हणाले की नाही, म्हणाले रामकृष्ण हरी म्हणा. आता मला सांगा, हे महाराज पैसावादी आहेत तर यांनी आपल्या देवाचं नाव का घ्यावं, का घ्यावं. यांनी म्हणा ना, जे पैसा पैसा म्हणा, जे चिल्लर चिल्लर म्हणा, जे नोटा नोटा का म्हणा ना, विठाला विठाला नंतर महाराजांनी जीवनावश्यक वस्तूंची यादी सांगितली. व्हिडिओ काढायला मोबाईल घेण्यासाठी काय लागतो, पैसाच लागतो. साडी घेण्यासाठी पैसाच लागतो. टीव्ही घेण्यासाठी पैसा लागतो. हर गोष्ट घेण्यासाठी पैसाच लागतो. महाराज म्हणाले. पण या महाराजांनी काय सांगितले हे त्या महाराजांनाच कळाले नाही. बघा, एक जणाला गोळी लागली, लेमन गोळी नाही, बंदुकीची गोळी लागली. बंदुकीची गोळी लागली आणि हे महाराज तिथे गेले. हे महाराज लय भारी आहे, जिथं नजर तिकडे हजर. मग हे महाराज तिथे गेले. मग ते माणूस मेला आणि माणूस मेल्यामुळे तिथे सगळे त्याच्या मौतीला गोळा झाले. महाराज गोळा झाले. हे महाराज गेले आणि एका जणाला हळूच विचारतात काय झालं. ते म्हणतात काय नाही, गोळी लागली गोळी. ते म्हणतात कुठे लागली. मग तो म्हणते छातीत लागली. लगेच आमचे महाराज ओव्हर ॲक्टिंग सुरू करतात. लय अवघड झालं ना, पण ते तरी चांगलं झालं. छातीत गोळी लागली, डोळ्याला नाही लागली. अहो महाराज, छातीत गोळी लागून तो माणूस मेला त्याचं काय नाही, डोळ्याच वाजला पाहिजे, डोळ्याच वाचला पाहिजे. या महाराजांनी डोळ्याला किंमत दिली. पण ऐका, प्राणच जर नसेल तर त्या डोळ्याला तरी काय किंमत. प्राणच जर नसेल तर त्या डोळ्याला तरी काय किंमत. तसं पुण्यच जर नसेल तर त्या पैशाला तरी काय किंमत, त्या पैशाला तरी काय किंमत. विठाला विठाला समजा हे महाराजले पैसा पैसा करतात. आता समजा एका माणसाजवळ करोड रुपये आहेत. किती रुपये आहेत, करोड रुपये आहेत. पण त्या माणसाला एकतर चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही. कारण तो माणूस कसा आहे, पांगा आहे. फक्त त्याच्याजवळ काय आहेत, पैसे आहेत. आता त्या माणसाला भूक लागली, त्यानं काय करायच्या, 500-500च्या 1000-1000च्या 2-4 नोटा काढायच्या खिशातल्या, जेवणाप्रमाणे खायच्या. कारण बरोबर आहे ना महाराज, पैशाचं काय ना, पैशाचं काय ना. आता त्या माणसाला डेंगू, अहो
मच्छर जाऊन पार डेंगू झाले. मग त्या माणसानं काय करायचं, 500च्या नाही 1000 1500च्या 2-4 नोटा काढायच्या, इकडून 2 इकडून 2 कमरात घ्यायच्या. कारण इंजेक्शन पैशाच सुख आहे ना, बरोबर ना महाराज, पैशाच सुख आहे ना. अहो महाराज, त्याला सुखाने जगायचे असेल तर त्याला पैशाची नाही, त्याला कशाची गरज आहे, इंजेक्शनाची गरज आहे. त्याला सुखाने जगायचे असेल तर त्याला पैशाची नाही, त्याला पाण्याची गरज आहे. त्याला जर का सुखाने जगायचे असेल तर त्याला पैशाची नाही तर त्याला अन्नाची गरज आहे. मग सांगा काय श्रेष्ठ आहे, पैसा की इंजेक्शन? काय, इंजेक्शन. पैसा श्रेष्ठ आहे की पाणी श्रेष्ठ आहे? काय श्रेष्ठ आहे, पैसा श्रेष्ठ आहे की अन्न श्रेष्ठ आहे? आणि ते अन्न तुम्हाला आम्हाला प्रारब्धानेच मिळतं. अन्न मान धन घेतो प्रारब्धाधीन. बघा, अन्न मान धन घेतो प्रारब्धाधीन. बघा, आणि मग असे महाराज काय म्हणाले, मानावया जग हवी द्रव्य माया नाही या माझी या जीवाचा डम. म्हणजे जगाने मानावं यासाठी आपल्याला धन द्रव्य पाहिजे, पण तो धन द्रव्य पैसा आपल्याला पुण्यानेच मिळतो ना. विठ्ठला विठ्ठला म्हणजे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे वस्तू, वस्तूपेक्षा श्रेष्ठ आहे माणूस, माणसापेक्षा श्रेष्ठ आहे विवेक, विवेकापेक्षा श्रेष्ठ आहे सत्य, सत्यापेक्षा श्रेष्ठ आहे संत, आणि संत श्रेष्ठ आहे साधू थोर आहे, साधू श्रेष्ठ आहेत. साधू थोर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे, साधू थोर जाना कलियुगे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे, साधू थोर जाना कलियुगे, साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना कलयुगे, साधू थोर जाना कलयुगे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगे, साधू थोर जाना कलयुगे. ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. किती गोड आवाज आहे हो, एवढ्या थंडी वाजते तरी सुद्धा जीव तोडू तोडू म्हणतात. मग तुम्हाला जीव तोडू तोडू टाळ्या वाजवायला काय होते, वाजवा टाळी जोरात. हा असं बघा, साधूच थोर आहेत, साधूच श्रेष्ठ आहेत. आता तुम्ही म्हणसाल कसं, बघा एकदा एक जनक जेठा सिकंदर होता. मग एक जनक जेठा सिकंदर होता आणि तो भयंकर वाळवंटामध्ये गेला. वाळवंटामध्ये गेला आणि तिथं एका मोठ्या अशा गोट्यावर आमचे साधू महात्मे बसलेले होते. साधू महात्मे त्यांना बघून उभे राहिले नाही म्हणून सिकंदराला खूप राग आला आणि सिकंदर म्हणाला, ओ महाराज, तुम्ही मला ओळखलं नाही? तेव्हा साधू म्हणाले, नाही. तेव्हा सिकंदर म्हणाला, मी जनक जेठा सिकंदर. तेव्हा सिकंदर म्हणाला, ओ महाराज, तुमच्याजवळ काय आहे हो? त्यावेळेस सांगितलं, माझ्याजवळ फक्त एक ग्लासभर पाणी आहे. तेव्हा साधूंनी सिकंदराला विचारलं, सिकंदर, तुमच्याजवळ काय आहे? त्यावेळेस सांगितलं, माझ्याजवळ धन द्रव्य, जे काही धन दौलत संपत्ती, खूप काही धन आहे. ते म्हणला, बर. नंतर विचारलं, साधूंनी सिकंदराला प्रश्न विचारला, तू जर का एखादा भयंकर वाळवंटामध्ये गेला, तिथे जर का तुला तहान लागली, भूक लागली, तर तू काय करशील? आणि एका व्यक्तीजवळ पाणी आहे, ते व्यक्ती तुला पाणी देऊ शकत नाही आणि तू त्याला मारू शकत नाही, अशी त्याच्याजवळ शक्ती आहे, मग तू काय करशील? काय म्हणाला, तू काय करशील? त्यावेळेस सिकंदर म्हणाला, महाराज, किती सोपं आहे, मी एक सोन्याचा शिक्का त्याला देईन आणि माझे प्राण वाचेन. साधू म्हणाले, तरी नाही दिलं तर? मला मी 2 देईन आणि माझे प्राण वाचेन. तरी नाही दिलं तर? मी 3 देईन, माझे प्राण वाचेन. तरी नाही दिले तर? म्हणे मी जीवनामध्ये येऊन जेवढी अख्खी धन दौलत संपत्ती जे काय कमवले ते सर्व काही देईन आणि माझे प्राण वाचवेन. बघा, मग त्या एवढ्या धन दौलती संपत्तीची किंमत फक्त किती आहे? किती आहे? ग्लासभर पाण्या इतकी आहे, पण ते माणसाला कळत नाही, आंधळ्याप्रमाणे कळत नाही. जसं आयुष्य क्षणिक आहे तसं संपत्ती सुद्धा क्षणिक आहे. हेच नाथ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात.
क्षणिक आयुष्य क्षणिक संपत्ती हो 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 नकळत या प्रति अंध जैसा 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 क्षणिक आयुष्य क्षणिक संपत्ती हो क्षणिक आयुष्य क्षणिक संपत्ती हो क्षणिक आयुष्य क्षणिक संपत्ती हो क्षणिक आयुष्य क्षणिक क्षणिक आयुष्य क्षणिक संपत्ती नकळे त्या प्रति अंध जैसा म्हणजे जसं आयुष्य क्षणिक आहे तसं संपत्ती सुद्धा क्षणिक आहे सर्व काही नाक्षमान आहे सर्व काही जाणार आहे त्यावे मग नंतर पैसाही कामी येणार नाही आणि पुण्यही उपयोगी पडणार नाही बघा एक उदाहरण तुम्हाला देते त्या अगोदर भजन करा विठ्ठल विठ्ठल एक पुजारी होता आरती झाल्याच्या नंतर प्रसाद वाटत होता वाटतात ना तुमच्या इकडे पण वाटतात की नाही पुजारी वाटतात ना मग तसं ते आरती झाल्याच्या नंतर प्रसाद वाटत होता आमचे महाराज तिथे गेले मी सांगितलं आमचे महाराज कुठं पण जातात हां तिथं पण गेले ते तिथं गेले आणि एका हातावर प्रसाद म्हणजे पेढा होता बरं का त्या दिवशी पेढा होते म्हणूनच गेले ते पेढा घेतला नाही का हात मागं केला ते लपवला हात आणि दुसऱ्या हातावर समोर हळूच पुढं करतात पण जो हातावर मागल्या पेढा होता का महाराज तो काळ्या कुत्र्याने खाल्ला आहे का मागल्या मागच महाराजांना माहीतच नाही आणि पुढचा पुजाऱ्याच्या वाटीतलाही प्रसाद संपला म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की पैसा ही राहिला नाही आणि पुण्य उपयोग नाही जसं पुढच्या हातावरलाही प्रसाद कामी आला नाही मागल्या हातावरलाही प्रसाद कामी आला नाही ज्या वेळेस अंतकाळ येईल त्यावेळेस पैसा धन द्रव्य संपत्ती हे काहीच राहणार नाही त्यावेळेस बघा ज्यावेळेस अंतकाळ येईल ना मग त्यावेळेस सोनं चांदी हे आपल्या काहीच उपयोग करत नाही विकू द्या सज धज जिस दिन मोती की सहजाते आएगी सहजाते आएगी ना सोना काम आएगा ना चांदी आएगी ना सोना काम आएगा ना चांदी आएगी बघा मग त्यावेळेस जेव्हा अंतकाळ येईल त्यावेळेस सोनं चांदी काहीच कामी येत नाही मग त्यावेळेस आपल्याला गरज असते सद्गुरूची कशाची गरज असते सद्गुरूची मग किती पैसे दिल्यानंतर आपल्याला सद्गुरू मिळतील किती पैसे दिल्यानं मिळतील अहो तुम्ही लाख रुपये द्या लाख रुपये दिल्यानंतरही मिळणार नाहीत करोड रुपये द्या तरी मिळणार नाहीत तुम्ही अख्खा जीवनामध्ये आल्याच्या नंतर जेवढी धनद्रव्य संपत्ती जे काही कमावले तेवढं जरी दिलं तरी तुम्हाला ते सद्गुरू मिळणार नाहीत तुमच्या पदरी जर का पुण्य असेल तर त्या पुण्याच्या बळावर तुम्हाला सद्गुरू मिळतील मग सांगा काय श्रेष्ठ आहे काय श्रेष्ठ आहे जोरान सांगा काय श्रेष्ठ आहे या महाराजांना ऐकायला गेलं पाहिजे असं तरी म्हणा काय श्रेष्ठ आहे असं पुण्य श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे
आता यावर शरयू दिदी महाराज यांचे काय म्हणणे आहे ते पाहू. विठाला विठाल जय हरी. सर्वांनी जय हरी म्हणा. जय हरी. बघा आपल्या कांचन दिदी महाराजांनी या इकडून तिकडून आरडून वरडून सांगितलं की पुण्यच श्रेष्ठ, पैसा श्रेष्ठ नाहीच. पण शेवटी एक सिकंदराचं उदाहरणही दिलं आणि सांगितलं की संपूर्ण भवसागर तरुण जाण्यासाठी काय लागतो? सद्गुरू. आणि तो सद्गुरू आम्हाला पुण्यानेच मिळतो. ऐका, एक तुम्हाला कथा सांगते. एक वर्धंत नावाचा ऋषी होता. एक वर्धंत नावाचा ऋषी होता आणि त्याचे फार मोठे गुरुकुल होते आणि त्याच्या गुरुकुलामध्ये 1000 विद्यार्थी शिकायचे. त्या विद्यार्थ्यामध्ये एक कोत्से नावाचा विद्यार्थी शिकायचा आणि त्याचे पूर्ण शिक्षण शिकून झाले होते म्हणून त्याला ते गुरुजींनी घरी जाण्यासाठी आज्ञा दिली. गुरुजी म्हणाले, जा तुझं पूर्ण शिक्षण झालंय, तू काय कर, घरी जाऊ शकतोस. पण तो कोत्से नावाचा विद्यार्थी म्हणाला, महाराज गुरुजी तुम्ही मला एवढं शिकवलं, एवढं ज्ञान दिले, एवढी विद्या शिकवले, त्या मोबदल्या मला काहीतरी मागा. गुरुजी म्हणाले, हे काय देऊ शकतो, हेच माझ्याकडून शिकून गेला. तेव्हा गुरुजी म्हणाले, काही देऊ नको, तू तसंच घरी जा. पण त्या कोत्से नावाच्या विद्यार्थ्याने इतका हट्ट केला, गुरुजी काहीतरी मागा, काहीतरी मागा. मग आता गुरुजी म्हणाले, इतका हट्ट धरतोयस तर मागतो, मला काय कर, 14 कोटी सुवर्ण मुद्रा दे. किती? 14 कोटी सुवर्ण मुद्रा. आता कुठून आणणार होतो कोत्से नावाचा विद्यार्थी 14 कोटी सुवर्ण मुद्रा? तो गेला रघुराजाच्या दरबारात आणि रघुराजाचं नेमकं यत्न झालं होतं आणि सर्व काही खजिना आहे, सर्व काही संपत्ती आहे ती त्यांची संपली होती आणि उरलेली खजिना घेऊन त्याने कुबेरावरती स्वारी केली आणि मग त्या कुबेराने कोत्सेला घाबरून सर्व काही खजिन्याचा पाऊसच पाडला. मग त्या कोत्से नावाच्या विद्यार्थ्यांनी 14 कोटी सुवर्ण मुद्रा वेचल्या आणि आपल्या गुरुजींना नेऊन दिल्या. आता उरलेला तर कोत्सेही घेईना आणि रघुराजही घेना. मग रघुराजाने दवंडी पेटवली. ऐका ऐका ऐका, सुवर्ण मुद्रा लुटा, सुवर्ण मुद्रा लुटा. मग सर्व गावकरी मंडळीने सुवर्ण मुद्रा लुटल्या. तो दिवस कोणता होता? कोणता होता तुम्हाला माहित असेल? कोणता? दसऱ्याचा. म्हणून आजही दसऱ्याच्या दिवशी आपण काय करतो? सुवर्ण मुद्रा, सोनं लुटतो की नाही? मग बघा तो दिवस होता दुसऱ्याचा. पण असं या सर्व प्रसंगाचे कारणीभूत कोणतं? कोत्से नावाच्या विद्यार्थ्याचे गुरु. बघा ते काय महाराज काय म्हणाले की आम्हाला सद्गुरू पुण्यानेच मिळतो. पण ती सद्गुरूंनी दक्षिणा घेऊनच पिछे सोडतो की नाही? पण ती दक्षिणा देण्यासाठी काय लागतं? पुण्य लागतं की पैसा लागतो? काय लागतं? पैसा. काय लागतं? पैसा. दक्षिणा देण्यासाठी काय लागतं? मग काय श्रेष्ठ आहे? काय श्रेष्ठ आहे? पैसा. पैसा श्रेष्ठ आहे. अहो महाराज, पण पैसा सुद्धा माणसाजवळ आला का पैसा सुद्धा प्रेमानं घ्यायचा. कसा घ्यायचा? प्रेमानं घ्यायचा, प्रेमानं द्यायचा, प्रेमाने एकमेकांकडे ठेवायचा. पण पैसा आलाय झाला की नुसती लोकांपुढे हुशारकीच. कशी हुशारकी करते सांगते तुम्हाला. यांच्यासारखेच एक महाराज होते, यांच्यासारखेच लय हुशारकी करत होते. इतकी एका ठिकाणी त्यांची कथा होती आणि 7 दिवस तिथं त्यांची कथा असल्यामुळे एका घरमालकाच्या घरी त्यांची राहण्याची व्यवस्था केली. आणि मग पहिल्या दिवशी त्या घरमालकांनी पाणी आणून दिलं गरम गरम आंघोळीसाठी. मग त्या महाराजांनी गप घेवा. महाराज काय म्हणाले, मी ह्या पाण्यात आंघोळ करत नाही. मग तर घरधनी मालक म्हणाला, ह्या पाण्यात आंघोळ करत नाही, मग सांगा कोणतं पाण्यात आंघोळ करता, आणून देतो तुमच्यासाठी काही पण. मग ते महाराज म्हणाले, मी माझ्या मनाच्या गंगेत आंघोळ करतो. त्या घरधनी मालकाला खटकच पडला, महाराजांनी कशी मनाच्या गंगेत आंघोळ करत असतील काय माहीत. मग पहिल्या दिवशी गेला महाराज पारुशे, दुसऱ्या दिवस गेला महाराज पारुशे, तिसरा दिवस महाराज पारुशे, चौथा दिवस उगवला. मग त्या घरधनी मालकाने ठरवलं, ह्या महाराजाला आता काय करायचं, धडा शिकवायचाच. मग गरम गरम सोडा टाकून भजे केले, तिखट भजे केले, महाराजाच्या खोलीत नेऊन दिले आणि महाराजाच्या दरवाजाची कडी बाहेरून लावून घेतली आणि सर्व घरातील महिलांना सांगितलं, कोणी सुद्धा दरवाजा उघडायचा नाही. महाराज आता ध्यानाला बसलेले आहेत आणि महाराज ध्यान लागल्याच्या नंतर स्वर्गात जातात आणि स्वर्गात गेल्याच्या नंतर तिथल्या अप्सरांना आवाज देतात, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. कोणी सुद्धा दरवाजा उघडायचा नाही. मग सर्व महिला म्हटलं घरी गेल्या, आपल्या आपल्या कामाला गेल्या. फक्त तिथं राहिली होती एक चतुर म्हातारी. आता प्रत्येक घरात असता सांगायची गरज नाही, तशी तिथं एक बसली होती आणि महाराजाचे भजे खाऊन झाले
आणि मग महाराजांनी इकडं तिकडं पाणी शोधायला सुरुवात केली. पाणी कुठंच मिळालं नाही. मग तिखट लागलं होतं, दरवाजावर आदळायला सुरुवात केली. दरवाजा उघडा, तहान लागली, दरवाजा उघडा, तहान लागली. कुणी सुद्धा दरवाजाच उघडना. पण त्या म्हातारीला वाटलं आता बाबाचं ध्यान लागलं. ती दरवाजापाशी जायची, हळू सांतून बघायची, हात जोडून म्हणायची, जय हो बाबाची, जय हो बाबाची. बाबाचं ध्यान लागलं. अहो महाराज ते आरडून पार संध्याकाळ झाली. मग ते घरधनी मालक आला आणि त्या घरधनी मालकानी जसा दरवाजा उघडला तशी पहिली शिरली म्हातारी आत. आणि मग त्या महाराजांनी धरला म्हातारीचा जिपुटन दन किना. महाराज इतकं जोरात नाही आदळलं, ती म्हातारीचा जीव गेला असता असं. मग ते महाराज म्हणाले, का तुम्हाला कळत नाही का? सकाळपासून तहान लागली होती, घरात पाण्याचा थेंब ठेवला नाही, कुठे गेला होता? ते घरधनी मालक म्हणाले, महाराज तुम्हाला तहानच तर लागली होती ना, मग दररोज ज्या मनाच्या गंगेत आंघोळ करता त्याच मनाच्या गंगेतून लोटाभर पाणी काढून प्यायचं होतं ना. मग असं मग त्याला त्याची चूक कळाली. मग ते म्हणाला, महाराज चुकलं माझं, दररोज आपल्या ओढ्यातल्या पाण्याने आंघोळ करतो, पण हे कोणाला सांगू नका, माझी इज्जत बिजत जाय, परत मला बोलवणार नाही तर मग मला विठाला विठाला असं असतं महाराज. मग इतकं पण खोटं बोलू नये, इतकं पण हे महाराजाचं तसं झालं. इतके खोटं बोलतात, खात्यात एकाचं गातात एकाचं, सगळं पैशाचंच महाराज आहे. हातातली घड्याला पैशाचीच वाटते, सगळं ड्रेस पैशाचं, हे माईक पण पैशाचंच, पण सांगतात काय लोकाला पुण्य श्रेष्ठ पुण्य, पण महाराज सगळं पैशाचंच. खायचं एकाचं, गायचं एकाचं. आता महिला मंडळाचं तसंच झालंय. मकर संक्रांतीला जातात माहेरला, जातात आणि तिथून साडी घेऊन येतात, सगळ्या गावाला दाखवतात, आमच्या माहेरून आणली. सगळ्या गावात साडी दाखवतात, सगळ्या बाया म्हणतात छान आहे. मग शेवटी नवऱ्याकडे येतात, नवऱ्याला म्हणतात, बघा माझ्या माहेरून साडी आणली. ते पण म्हणतात छान यार, कशाची छान आहे, तुझ्याच खिशातला माल आहे, हात घालून बघ तर पैसे कुठं जातात ते. बघा असं असतं हे महाराज, तसंच झालंय, खात्यात एकाचं गात्यात एकाचं. अहो महाराज पण आता खोटं पण बोलव, किती खोटं बोलव महाराजांनी. असंच एक आंधळ होतं. आता आंधळे पांगळे तुम्हाला माहीतच असतील, घाटावर बसलेला असतात बघा मंदिरापाशी. एक दोन पैसा द्याव धर्माला, एक दोन पैसा आशीर्वाद लागेल तुमच्या मुळाभाळाला, मागायला बसलेले असतात. असंच एक आंधळ घाटावर बसलं होतं मागायला. आणि मग तिथं शेठ जे आले, एक श्रीमंत घराण्यातले शेठ जे आले, त्यानं काय केलं, तिथं बघितलं आणि मग खिशातलं त्या आंधळा बघून खिशातलं पाकिट काढलं आणि त्यातले 5 रुपयाचं नाणं त्याच्या टोकऱ्यात टाकलं. ते आंधळा म्हणाला, आता त्या आंधळ्याने गप बसताना भेटले तेवढे. ते आंधळा म्हणाला, काय शेठजी तुमच्याकडे एवढे 25,000चा मोबाईल, 500 रुपयाचा पायात जोडा, 3,000चा अंगावर ड्रेस, तुमची 3 लाखाची गाडी, खुशाला मला 5 रुपये टाकले, अजून 5 रुपये टाकले असते ते वडापाव खाऊन 1 तासभर तरी बसला असतो. बघा मग त्या शेठजीला थोडं आश्चर्यच वाटलं, हे तर आंधळा आहे, मग ह्याला माझं ड्रेस हे कपडे दिसले कसं काय. मग त्या आंधळ्याला विचारलं, का रे तू तर आंधळा आहे, मग तुला हे दिसलं कसं काय. तेव्हा म्हणाला, शेठजी मी डुप्लिकेट आंधळा आहे. मग शेठजी म्हणाले, तू डुप्लिकेट आहे, मग ओरिजिनल कुठे गेला. ते म्हणाले, ओरिजिनल गेले पिक्चर बघायला. मारा नेमका आंधळा कोण. खोटं बोला, पण त्या खोटं बोलायला पण काही मर्यादा असली पाहिजे. तसं या महाराजाचं झालंय. विठाला विठाला वारी करा, कोण बरं जाऊ द्या. मग तसं वारीला गेल्याच्या नंतर तिथं काय लागतं, पैसा लागतं की नाही, का तुम्ही फुकटच जातात, लागतं ना पैसा. हां मग तसंच अहो संत सुद्धा म्हणतात, शब्द देवोनी धाडावी तीर्थासी, नैनावे थोरासी चंद्रबळ. काय म्हणतात, तीर्थयात्रेला सुद्धा पैसा लागतो. एवढंच नाही, आता आपल्या हातून दररोज देवाचं दर्शन व्हावं म्हणून आपण काय करतो, गावात मंदिर बांधतो. काय करतो, मंदिर बांधतो. त्या मंदिराला सुद्धा काय लागतो, पैसा लागतो की नाही. का लागतो का फुकटच उगवतं ते, पैसा लागतो की नाही, लागतो. बघा हे महाराज लयच म्हणतात पुण्य पुण्य. ह्या महाराजाला म्हणा विटाऐवजी पुण्य वापरा आणि सिमेंट वाळूच्या ऐवजी द्या पुण्याचा थरण दाखवा. मंदिर बांधता येईल का नाही, तिथं काय लागल, पैसा. मग काय श्रेष्ठ आहे, पैसा श्रेष्ठ आहे. एवढंच नाही, अयोध्येमध्ये प्रभू राम श्रीचंद्राचं मंदिर बांधण्यात आलं. कुठं अयोध्येमध्ये प्रभू राम श्रीचंद्राचं मंदिर बांधण्यात आलं. त्याला सुद्धा काय लागला, पैसाच लागला. काय लागला, पैसाच लागला. आता एवढंच नाही, आपल्या गावामध्ये आपल्या हातून थोडंसं आपल्याला 4-5 गोष्टी ऐकायला मिळाव्यात.
पुण्य व्हावं, दर्शन व्हावं, कथा श्रवण व्हावी म्हणून आपल्या गावामध्ये आपण काय करतो, सप्ताह ठेवतो की नाही, ठेवतो. पण ते सप्ताह आपण फुकट येतो का, नाही. तिला काय लागतं, पैसा. साऊंड सिस्टीमवाल्याला पैसा, मंडपवाल्याला पैसा, मृदुंगाचार्यवाल्याला पैसा, गायनाचार्यवाल्याला पैसा. एवढंच नाही, कीर्तन करायला सुद्धा पैसा. आता हे महाराज लयच म्हणतात पुण्य येते, ह्यांच्या पाकिटात पैसे देऊ नका, पुण्य येते, देता येईल का. अहो मग कसं नाकाच्या शेंड्यावरच रागीन महाराजाच्या. बघा तसंच पाकिटामध्ये घोळ जमणार नाही. पण असंच एकदा काय झालं तर, असंच एका ठिकाणी आपल्या पाकिटामध्येच घोळ झाला होता या कीर्तनात. मग काय झालं, पेटी मास्तरवाल्याचे पैसे मृदुंगाचार्यवाल्याकडे गेले होते. कोणाकडं, मृदुंगाचार्यवाल्याकडे गेले होते. आता त्या पेटी मास्तर आणि कीर्तन होस्तर ते दम धरायचं ना, त्याला कीर्तनातच सुरुवात केली. माझे पैसे कवा देतो सांग पक्वाजा, माझे पैसे कवा देतो सांग पक्वाजा. आता ते पक्वाजाने तर ग बसाव. पक्वाजा म्हणाला धीन तर नाही धीन, धीन तर नाही धीन, धीन तर नाही धीन, धीन तर नाही धीन. हे कळलं टाळ करायला, टाळ करायने ठेका तरला, अरे देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक. बघा मग असं आहे. म्हणून तिथं काय लागल, पैसा लागल. मग काय श्रेष्ठ आहे, पैसा. काय श्रेष्ठ आहे, पैसा. विठ्ठल 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 एवढंच नाही तर आपल्या मुलाला शिकावं, आपल्या मुलं मोठं व्हावं म्हणून आपल्या गावामध्ये शाळा बांधण्यात आल्या. धर्मशाळा, एवढ्या गोळ शाळा बांधण्यात आल्या. त्याला सुद्धा काय लागलं, पैसा लागला. काय लागलं, पैसा लागला. बघा एवढं आपल्या मुलासाठी शिकण्यासाठी शाळा बांधण्यात आल्या, पैसा लागला. एवढंच नाही, आता आपण आजारी पडलो, डॉक्टरकडे जायचं, डॉक्टरला म्हणायचं, डॉक्टर साहेब माझं एवढं पुण्य घ्या, मला इंजेक्शन द्या, देईल का होते, नाही. तिथं काय लागल, पैसा लागल. एवढंच नाही, दुकानात जायचं, दुकानदाराला म्हणायचं मला 6 महिने द्या, मला माझं एवढं पुण्य घ्या, देईल का ते, नाही. अहो पेट्रोल पंपवर जायचं, पेट्रोल पंपवाल्याला साहेबाला म्हणायचं, साहेब माझं पुण्य तुम्हाला फोन पे मार, तुम्हाला पेट्रोल देते. काय करण, खन खन कान खाली देईल. तिथं काय लागल, पैसा. फोन पे देता येईल का, पुण्य देता येईल का, तुमच्याकडं आहे, देता येईल का, नाही. तिथं काय लागल, पैसा लागल. काय श्रेष्ठ आहे, आपली पार्टी. आता जोरात आवाज काढा, हे महाराजाला ऐकूच गेलं पाहिजे. आपली पार्टी काय श्रेष्ठ आहे, हाय. आता इकडली पार्टी, आपली पार्टी तिकडं जाऊ द्या. आता आपली पार्टी काय श्रेष्ठ आहे, हा. महाराज समजले का तुले, आपली पार्टी म्हणतात ह्याले उगनव माय, पैसा बोलते सबको खोलते. विठ्ठल विठ्ठल महाराज आमच्या पार्टीचा नाद करू नका तुम्ही, असं म्हणू नको. ये आपली पार्टी भ्यायचं नाही यायला. आपलं पुण्य काय श्रेष्ठ आहे, पुण्य सुद्धा श्रेष्ठ आहे म्हणून यायला भ्यायचं नाही. काय श्रेष्ठ आहे, काय श्रेष्ठ आहे, काय नाद करता का आमच्या पार्टीचा. तुम्ही बी दबाव देऊ नका, ओ पार्टी बदलू नका, तुम्ही पण दबाव देऊ नका, आवाज काढू नका, तुम्ही लय जोर टाकू नका. काढत नाही. विठ्ठल 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 आता एकदा आपण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधलं भजन करू. सर्वांनी हातवरी करायचं, सर्वांना आपल्या आपल्या शेजारणीची शपथ सर्वांनी हातवरी करायचा. सर्वांनी महिला मंडळ हात दिलेत ना, सर्वांना दिलेत की नाही, हात करायचे सर्वांनी वर, सर्वांनी. ज्यांच्याकडे मोबाईल असतील त्यांनी शूटिंग काढून कळू द्या सगळ्यांना की आपल्या बासम्मा नगरीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामध्ये ही जुगलबंदी कीर्तन नवीन आपल्या परंपरा सुरू झालेली आहे. सर्वांना करू द्या. सर्वांनी हात वरती करा, उंचावर हात घ्या सर्वांनी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, विठोबा
माझ्या मनातल्या भावल्या मात्र लगेच ओळखू येतात आहे की विठ्ठला विठ्ठल बघा महाराजांनी पटवून दिली की पैसा श्रेष्ठ आहे, पण ऐका जीवनामध्ये आल्याच्या नंतर पैसाही उपयोगी पडला पाहिजे आणि पुण्यही उपयोगी पडले पाहिजे. बघा जीवनामध्ये आल्याच्या नंतर वारकरी झालं पाहिजे, गप्पाळावर गोपीचंदन टिळा लावला पाहिजे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. आमचे नाथ महाराज म्हणतात ना, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, 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 तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा, वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, वैष्णवाचा. हृदयी कळवळा वैष्णवांचा, वैष्णवांचा. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, 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 तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. बघा, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. म्हणजे जीवनामध्ये आल्याच्या नंतर वारकरी झालं पाहिजे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे, कपाळावर गोपीचंदन टिळा लावला पाहिजे आणि रात्रंदिवस नामन चिंतन केलं पाहिजे. कारण आपल्याला हा देह भोजन करण्यासाठी नाही दिला, ते भजन करण्यासाठी दिलाय. देवे दिला देव, देवे दिला देह भजना गुमटा. देवे दिला देह भजना गुमटा. देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गुमटा. देवे दिला देह भजना गोमाता. तोया झाला फाटा, तोया झाला फाटा, बाधिकेचा. देवे दिला देह भजना गुमटा. देवे दिला देह भजना गुमटा. तोया झाला फाटा, तोया झाला फाटा, बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमाता. देवी दिला देह भजना गोमाटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. मग आपल्याला हा देह कशासाठी दिलाय? बोलायले की नाही तुम्ही सांगा पटकन. आता ना चालले मी इथून. बोलायले की नाही? हो नाही तर नाही म्हणा, पटकन सांगा. बोलायले की नाही? आपल्याला कशासाठी दिलाय हा देह?
बोलायसाठी दिलाय? कोण म्हणलं बोलायसाठी दिलाय? ऐकायला आलं मला, बोलायसाठी दिलाय. अहो हा देह भजन करण्यासाठी दिलाय. कोणी म्हणते भोजन करण्यासाठी दिलाय. असंच एका ठिकाणी कीर्तनाला गेले आणि तिथं भजन आपलं प्रमाण आलं, देवी दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. मी म्हणलं देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा. आमच्या मागले गायनाचार्याला शान होते, इथले नाही बरं, तुम्हाला म्हण ना तिकडले. ते म्हणले देवी दिला देह भोजन गोमटा, देवी दिला देह भोजन गोमटा. मग मी लगेच म्हटलं तो या झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा. लगेच गायनाचार्य म्हणे तो या झाला घाटा जेवणाचा, जेवणाचा. देवी दिला देह भोजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा. असे गायनाचार्य असतात काय. म्हणून प्रमाण एकदम जिथं लागते तिथं ताईंनी प्रमाण दिलं. असे गायनाचार्य असतात कुठं कुठं. एवढंच ना, अहो एका ठिकाणी तिथंच पुन्हा. मी म्हणलं मी पुढं म्हणते नाही, तुम्ही मागं म्हणा. ते म्हणले ठीक आहे. मी म्हणलं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. लगेच गायनाचार्यांनी उचललं शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय मही चुलती, त्याची माय मही चुलती, त्याची माय मही चुलती. असे गायनाचार्य असले पाहिजे का? खरं सांगा, असले पाहिजे का? नाही. मागं नेते एक तुझं देवा ते आहे ना, मागं नेते एक काहीतरी असंच प्रमाण होतं, अभंग आणि त्यामध्ये प्रमाण होतं. महाराज त्या गायनाचार्यांनी तिथं लयच फजिती केली ना. मी पुढं म्हणायचे ते दुसरंच मागं म्हणायचे, मी पुढं म्हणायचे ते दुसरंच काहीतरी म्हणायचे. लोकांना कीर्तन पण समजलं नाही. असे गायनाचार्य नसले पाहिजे. इथं मात्र आमचे सर्व काही गायनाचार्य खूप सुंदर आहेत. सर्व जिथं लागते तिथं सर्व काही प्रमाण देतात. म्हणून गायनाचार्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. लय अवघड आहे. कीर्तन करणं काय सोपं नाही, गायन करणं बी काय सोपं नाही. आणि काय गायनाचार्य तरी जरा चांगले पाहून आणत जा. कीर्तनाला गेले एका ठिकाणी, असंच गेल्याच्या नंतर तिथं प्रमाण म्हणलं मी पुढून उचलते, तुम्ही मागून उचला. अहो मी प्रमाण पुढे उचललं, गायनाचार्याने मला मागून उचललं. लयच अवघड आहे ना. म्हणून गायनाचार्य हे हुशार पाहून आणत जा. विठ्ठल विठ्ठल म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर नामचिंतन केलं पाहिजे. धन संपत्ती हे जे काय आहे ते सर्व काही जाणार आहे, सर्व काही नाक्षमान आहे, आपल्यासोबत काही येणार नाही. एक उदाहरण तुम्हाला सांगते बघा. एक वाल्याकोळी होता. तो जंगलामध्ये राहायचा आणि जंगलामध्ये चाललेला कोणीही माणूस चाललं की त्याला खूप मारायचा, त्याच्याकडे धन दौरे लुटायचा, त्याला मारायचा. आणि मारल्याच्या नंतर एक राजन होतं. त्या राजनामध्ये मौरी एवढा खडा, प्रत्येक माणूस मारला की त्याच्या नावाचा खडा त्या राजनामध्ये तो टाकायचा. असं करत करत खूप लोक मारले. किती? खूप मारले, अनेक लोक मारले. आणि त्याच वाटेने एका दिवशी आमचे नारद मुनी भजन करत चालले होते. कसे भजन करत होते? नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण
सुंदर भजन करत आमचे नारद मुनी त्या रस्त्याने चालले होते. वाल्या कुळ्यात तो आडवा आला आणि नारद मुनींना अडवलं आणि म्हणाला, ओ महाराज, इथं भजन गिजन काय नाही, तुमच्याजवळ जे काय पैसा आहे, धन हे जे सोनं आहे, जे नाणं आहे, ते सगळं मला द्या, नाही तुमच्या नावचा खडा या राजनामध्ये मी टाकतो. त्यावेळेस नारद मुनी म्हटले, माझ्याजवळ बाबा विणा आणि चिपळा सोडून बाकी काहीही नाही, तुला पाहिजे असेल तर घेऊ शकतो तू. तो म्हटला, असं कसं, मला पैसा धन पाहिजे. तो म्हणला, नाही. पण मग नारद मुनी म्हणाले, अरे वाल्या कुळ्या, तू एवढं धन हे कमवतो, लोकांना हाणामाऱ्या करतो, त्यांचं धन पैसा हे लुटतो, हे कोणासाठी करतो रे एवढं तू? त्यावेळेस ते म्हणाला, मी माझ्या कुटुंबासाठी करतो, माझ्या मुलाबाळासाठी करतो, मी माझ्या आईवडिलांसाठी करतो. तर नारद मुनी म्हटले, मग या तू एवढं पाप करतो, या पापात म्हणजे तुझ्या आईवडील मुलं बाळ हे सगळे काही वाटेकरी असतील ना? तो म्हणला, मग असतील की. मग नारद मुनी म्हणले, तू काय कर, घरी जा आणि तुझ्या आईवडिलांना, मुलाबाळांना, बायकोला विचार की तू आमच्या पापामध्ये वाटेकरी आहात का? त्यावेळेस तो म्हणला, हां तुम्ही हुशार आहे, मला घरी पाठवसाल, हो पळून जासाल तुम्ही, मी नाही चाललो. ते म्हणले, नारद मुनी म्हटले, अरे तसं नाही वाल्या कुळ्या, तू घरी जाईन विचार, तुला वाटत असेल मी पळून जातो तर तू काय मला एका झाडाला बांध. तेव्हा वाल्या कुळ्याने नारद महर्षींना आपल्या एका झाडाला दोरीने बांधून टाकलं आणि बांधून टाकल्याच्या नंतर घरी गेला. पहिल्यांदा आई वडिलांकडे गेला आणि विचारलं, का हो आई बाबा, मी एवढं पाप करतोय, लोकांना मारतो, धन द्रव्य हे जे काही संपत्ती तुमच्यासाठी कमवतो, तुम्ही माझ्या पापात वाटेकरी आहात का? त्यावेळेस त्याचे आईबापांनी सांगितलं, अरे वाल्या कुळ्या, तू जेव्हा लहान होतास त्यावेळेस आम्ही तुला सांभाळलं, आता आम्ही म्हातारे झालो, आता हे तुला आम्हाला सांभाळायचं कर्तव्यच आहे. मग हा मुलाबाळाकडे जातो आणि म्हणतो, अरे मुलांना, मी तुमच्यासाठी एवढं धन पैसा संपत्ती कमवतो, तू माझ्या वाटेकरी आहात का? त्यावेळेस सांगितलं, बाबा, आम्ही जोपर्यंत लहान आहोत तोपर्यंत आम्हाला सांभाळायची जबाबदारी ही तुमची आहे, जेव्हा आम्ही मोठे होईल तेव्हा आमची जबाबदारी तुम्हाला सांभाळायची. ते सुद्धा नाही म्हणाले. आता बायको अर्धांगिनी, त्या अर्धांगिनीकडे गेला आणि म्हटलं, अगं बायको, तू माझ्या पापात वाटेकरी होशील का? ती म्हणाली, सांगते, पण त्या अगोदर थांबा, मी तुम्हाला काय करते, चहा करून आणते. बायको जाती स्वयंपाक रूममध्ये, गरम गरम अद्रक टाकून चहा करते आणि चहा टाकल्याच्या नंतर बोट जळायला चटकन, हा 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 खूप आग होता, खूप वेदना होतात. ते वाल्या कुळ्या पळतच येतो, म्हणतो, अगं काय झालं? ती म्हणते, अहो खूप वेदना होतात. मग वाल्या कुळा म्हणतो, मी काय करू? ती म्हणते की तुम्ही काय करा, माझ्या वेदना थोड्या वाटून घ्या का? तो म्हणते, तुझ्या वेदना मी कशा वाटून घेऊ? ती म्हणते, तुमच्या पापात मी कशी वाटेकरी हो? बरोबर आहे की नाही? त्याला तुझ्या पापात मी कशी वाटेकरी हो? वाल्या कुळा नाराज झाला आणि जंगलामध्ये गेला आणि पहिल्यांदा नारद मुनीचे चरण धरले आणि म्हणला, महाराज, चुकलो मी, माझ्या पापात कोणीही वाटेकरी होत नाही, पण आता मी काय करू म्हणल्याच्या नंतर नारद मुनी म्हणले, अरे तू काहीच नाही, फक्त राम 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 या शब्दाचा जप कर. तो म्हणला, मला हे असं काय येत नाही. मग नारद मुनी म्हणले, अरे तू काय कर, मरा 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 असं नामस्मरण कर. मरा मरा नाम 3दा घेतलं की 2दा राम राम नाव अक्षरही तयार होतो. मग काय कर, तू असं नामस्मरण कर. तेव्हापासून वाल्या कुळ्याने मरा 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 असं नामस्मरण केलं. अहो, तो वाल्या कुळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि त्यानं अख्खं रामायण लिहून काढलं. केले रामायण रामाधे, केले रामायण रामाधे, केले रामायण रामाधे, केले रामायण रामाधे. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, कोळीयाची कीर्ती वाढली गहन, कोळीयाची कीर्ती वाढली गहन, कोळीयाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामाधे, केले रामायण रामाधे, केले रामायण रामाधे, केले रामायण रामाधे. बघा, एवढीशा नामस्मरणाने फक्त त्याने अख्खं रामायण लिहून काढलं. आणि ते नामस्मरण करण्यासाठी काय लागतं? पुण्य लागतं की पैसा लागतंय? पैसा दिला नामस्मरण करता येते का? काय लागतं?
पार्टी आपली झोपल्या काय? तुमच्या शेजाऱ्याची शपथ रे बाबा. काय लागते ते पटकन सांगा. काय लागतं? पुण्यच लागतं. विठाला विठाला म्हणजे बघा, त्या वाल्ह्या कुळ्याने त्या माणसांना मारलं, एवढं धन द्रव्य संपत्ती कमवली, पण त्याच्या शेवटी धन हे काही कामी आलं का? त्याच्या आलं का? नाही. शेवटी काय कामी आलं? पुण्यच आलं. मग मला सांगायचं एवढंच की आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर ही संपत्ती धन द्रव्य आपल्यासोबत काही येत नाही. आपल्यासोबत काय ते फक्त हरिनाम नामस्मरण. म्हणून काय करा, तुम्ही नामचिंतन करा. हे धन द्रव्य संपत्ती हे सर्व काही नाक्षमान आहे, सर्व काही जाणार आहे. आपल्यासोबत फक्त येणार आहे ते हरिनाम. म्हणून तुम्ही हरिनाम जपा. अभंगाचे 3रे चरण. जाणार हे सर्व जाणार, जाणार हे सर्व जाणार, हे सर्व जाणार, जाणार हे सर्व जाणार, हे सर्व जाणार, जाणार हे सर्व जाणार, जाणार हे सर्व जाणार, जाणार हे सर्व जाणार, हरिनाम सारा जपे सदा, हरिनाम सारा जपे सदा, हरिनाम सार जपे सदा, हरिनाम सार जपे सदा, हरिनाम सारा जपे सदा, हरिनाम सारा जपे सदा, क्षणिक आयुष क्षणिक संपत्ती, क्षणिक आयुष क्षणिक संपत्ती, क्षणिक आयुष क्षणिक संपत्ती, क्षणिक आयुष क्षणिक संपत्ती. आता मलाही वाटतंय की पुण्य ही श्रेष्ठ आहे आणि पैसा ही श्रेष्ठ आहे. कारण की जोपर्यंत आपण हे जीवन जगत आहोत तोपर्यंत आपल्याला पैशाची सुद्धा गरज आहे. पैशाशिवाय सुद्धा काही होत नाही. पण तेवढंच आपल्याला पुण्य सुद्धा उपयोगी येत आहे. जेव्हा आपण हा नरदेह सोडून जातात ना, त्यावेळेस आपल्याला तिथं पैसा सोबत येत नाही. हे आपलं घर बंगला संपत्ती प्रॉपर्टी काही येत नाही. फक्त आपल्यासोबत येतं ते म्हणजे पुण्य हरिनाम. म्हणून ते आपण हरिनाम जपलं पाहिजे. पैसा पण असायला पाहिजे, पण केवढा मापापमध्येच. लय सुद्धा हुशारकी करायची नाही तर मगाची ह्या मार्गावरनी होतं. मग पैसा सुद्धा लागतो, पण केवढा मापामध्ये खर्च करायचा. लय सुद्धा पैसा खर्च करायचा नाही, पण तेवढंच हरिनाम सुद्धा जपलं पाहिजे. मलाही वाटतं आता पुण्य ही श्रेष्ठ आहे आणि पैसा ही श्रेष्ठ आहे. आणि मलाही वाटते की पैसा श्रेष्ठ आहे. अहो महाराज, पैसा प्रेमानं घ्यावा. महाराज पैसा सुद्धा प्रेमानं द्यावा. पण महाराज, तुम्हाला लयच लवकर कळावं. आमच्या अवघे 2 तास गेले पुण्य श्रेष्ठ आहे समजवण्यासाठी. जाऊ द्या. म्हणून काय करा, जीवनामध्ये आल्याच्या नंतर नामचिंतन करा, वैष्णवांची संगती करा, जेणेकरून पुण्य प्राप्त होईल. अभंगाचे 4थे चरण. जनार्दनाच्या एका चांगल्या कथेमातून, 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 जनार्दनाच्या एका चांगल्या
म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर नामचिंतन करा, कथा भजन नाम कीर्तन श्रवण करा. आणि जाता जाता एवढं सांगते, माझ्या कीर्तनातून तुम्ही काही घेऊन नाही गेले तरी चालेल, पण 2 गोष्टी मात्र घेऊन जा. कोणत्या? एक, जीवनामध्ये आल्याच्या नंतर आई वडिलांना कधी विसरू नका. आणि 2, स्त्री आता ही कुठेतरी थांबल्या गेली पाहिजे. अहो 3.5 वर्षाची मुलगी यज्ञा, अहो तिला शरीराच्या अवयाचे नाव सुद्धा माहीत नव्हते. तिच्यावर बलात्कार झाला, पण त्या यज्ञा बाळाला न्याय मिळाला पाहिजे. अहो पूर्वीच्या काळी स्त्रियांकडे जर का डोळा जरी वाकून पाहिला ना, तर डोळे काढले जायचे. अहो जर का स्त्रियांवर हात जरी उचलला तर ते हात कापून टाकले जायचे. तसं त्या नराधमाला त्याने मारलं ना, तर त्याला भर चौक्यात त्याचे तुकडे तुकडे करून कुत्र्यासमोर टाकले गेलं पाहिजे. ही संस्कृती आपली आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज होते ना, त्यावेळेस हा बलात्कार, ही स्त्री हत्या ही कुठेच नव्हती. अहो छत्रपती शिवाजी महाराजांवर कारण जिजामातेने संस्कारच असे लावले होते. अहो कसे संस्कार लावले होते? 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. उरलेल्या 35 वर्ष लढले झळडे सह्याद्रीच्या दऱ्यात खोऱ्या प्रवास केला आणि उरलेल्या 50 वर्षाच्या आयुष्याच्या कालखंडामध्ये अवघा महाराष्ट्र जोडला. माझ्या जिजा बहिणीचं रक्षण करण्यार येते चालूया राजा, हाती तलवार भगवा झेंडा, घोड्यावर शुभ साजा. आया बहिणीचं रक्षण करण्यार आणूया राजा, हाती तलवार भगवा झेंडा, घोड्यावर शुभ साजा. स्त्री अत्याचार करील दूर एकच जिद्द उरे, स्त्री अत्याचार करील दूर एकच जिद्द उरे. बाई माझा ग शुभ राजा ग बसला घोड्यावर, बाई राजा ग बसला घोड्यावर, शुभ राजा ग बसला घोड्यावर. तिला वचन महासाहेबा वचन पूर्ण करी ग, तिला वचन महासाहेबा वचन पूर्ण करी ग. बाई माझा ग शुभ राजा ग बसला घोड्यावरी, बाई माझा ग बसला घोड्यावरी, शुभ राजा बसला घोड्यावरी. म्हणून स्त्री आता ही कुठेतरी थांबली पाहिजे. झालेली कीर्तन रूपी सेवा आई वडिलांच्या चरी, गुरुवर्यांच्या चरणी, तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या चरणी सेवा, हनुमंतरायांच्या चरणी, भगवान श्रीकृष्णाच्या चरणी, सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर.